आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्यामुळं छानपैकी फराळाचं बनवलं. फराळाचं काहीतरी साबुदाणाचं असतो. नंतर शेंगदाणे छान भाजून घेतले, साबुदाणा वगैरे तयार केला. आज साडी घातली, थोडंसं उपवास होता, मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळे. नंतर आम्ही निघालो मंदिराकडे. आर्यनला आज टिफिन दिला नव्हता, त्याच्यानंतर मग शाळेत गेलो. त्याचा टिफिन द्यावं म्हटलं एकदा, आणि त्याचा टिफिन आम्ही काही आत गेलो नाही शाळेमध्ये, बाहेरूनच गेटवर सिक्युरिटी गार्डजवळ टिफिन दिला. नंतर आम्ही गेलो मंदिराकडे आणि वातावरण एवढं असं छान झालं होतं ना, खूप छान. आणि मंदिर जवळच असल्यामुळं काही नाही, 5 मिनटात आम्ही मंदिरात पोहोचलो. त्याच्यानंतर देवदर्शन झालं. थोडंसं नारळ वगैरे बेल विकत घेतला आम्ही. आणि मंदिर मी दाखवते तुम्हाला, एवढं सुंदर मंदिर आहे ना, म्हणजे असं पूर्ण काळ्या पाषाणामध्ये बनवलं मंदिर. खूप सुंदर आहे, काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं असं हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूला इतकं मोकळं पटांगण आहे ना, तिथे असं छान वाटतं फिरायला. आणि रेवाला असं नवीन ठिकाणी खूप असं बागडायला खेळायला खूप आवडतं. ती इकडून तिकडे फक्त फिरत होती. इतकं सुंदर. आणि बाजूनं समृद्धी महामार्ग जाताना दिसेल नच तुम्हाला. आणि तिथे 1-2 खेळण्याची दुकानं लागलेले होते. रेवा खेळणं घेऊन पळून गेली, मग त्याच्यामुळं आम्हाला ते घ्याच लागलं. आणि मंदिर बघा किती सुंदर आहे, असं काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं. नंतर घरी आलो, छान चहा बनवला. आणि चहा म्हणजे काय, पावसाच्या दिवसांमध्ये सांगूच नका किती वेळा होत असेल चहा. म्हणजे चहा असं पाऊस पडला की चहा पितच राहावा असा वाटतो. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी स्वयंपाक बनवला. देवाला नैवेद्य द्यायचा होता, त्याच्यामुळे थोडासा स्वयंपाक आम्ही पटकनच बनवला. आणि पावसाचं वातावरण होतं, त्याच्यासोबत भजे वगैरे जेवण बनवलं आणि देवाला नैवेद्य दिला. आणि नंतर असा होता आमचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.